तर आज घरी झाला आपली परंपरा जपणारा जागरण गोंधळाचा कार्यक्रम आणि त्याच्यामध्ये बारकांल्या लेकरापासून तर आमच्या म्हाताऱ्या मावशीपर्यंत सगळ्यांनीच डान्स केला आणि त्यातल्या त्यात आमच्या दादाला ड्युट्या केलता म्हणल्यावर त्याचा अवतार आणि त्याचा डान्स बघण्याजोगा होता. तर रामकृष्ण हरी मंडळी, तर आत्याच्या घराची सत्यनारायणची पूजा झाली की संध्याकाळी होता जागरण गोंधळाचा कार्यक्रम आणि म्हणूनच मी येताना आहे ना शर्टासोबत एक काळा टी शर्ट घेऊन आलतो आणि खास शोधून काळा टी शर्ट आणण्यामागं कारण काय होतं ते कारण हे होतं. तर आता जागरण गोंधळे म्हणलं आपल्या खंडोबाचा भांडारा असणारच आणि आता भांडारा आहे म्हणलं येळकोट येळकोट जय मल्हार असा गजर होणारच आणि सगळी जण अशी भांडाऱ्याने पिवळी होणारच. पण बाकी काही म्हणा, जागरण गोंधळातली मजाच वेगळी असती. घरातली किती नाही म्हणलं तरी गपचूप भांडाराच्या पोत्यातल्या बुचकुल्या भरायच्या आणि दुसऱ्याच्या अंगावर फेकायच्या. देवाची वारी चालू असताना मध्ये मध्ये करणाऱ्या पिल्लांना बळच उचलायचं आणि मांडी आवळून धरायचं. देवाची वारी संपली की गाणं म्हणणाऱ्या लोकांना पैसे द्यायचं आणि घरातल्या लोकांना नाचायला उठवायचं. आणि मध्ये आधी झोप आली तर एनर्जी ड्रिंक साठी एक एक तासाला चहा असतोय. पण बाकी काही म्हणा, पाटण नंगर तुटत पर्यंत जागरण गोंधळात फुल एन्जॉय असतोय. मग तुमच्याकडे ही जागरण गोंधळाची परंपरा आहे का नाही ते तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा. त्याच्याच बरोबर तुम्ही कधी असा स्वतः रातभर जागून कार्यक्रम पाहिलाय का नाही ते पण नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करा की राव.